शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पाऊस भरपूर पडतो त्यावेळेस अशा प्रकारे पाणी जर साचलं शेतामध्ये तर तूर पिकाला आपल्या फार घातक होते. सोयाबीन पिकाची सुद्धा वाढ कमी होते. आणि आता कालचा जो पाऊस होता 4 दिवसाचा, हा एकदम चांगल्या प्रकारे भरपूर असा मुरवणी पाऊस पडला. त्यामुळं काय झालं, जमीन मऊ झाली, पाणी आतमध्ये भरपूर साचलं, कडक पाऊस नव्हता, धुवाधार नव्हता, त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरलं. अशा वेळेस तूर पिकाला धोका होतो. तुरीची पानं अशा प्रकारे पिवळे पडतात, बघू शकता आपण, आणि तिला मर पण लागू शकते. आणि हवा जर असेल तर झाड चहूबाजूने फिरल्यामुळं मुळ्या तुटतात. बघा, अशा प्रकारे मुळ्या तुटतात आणि पिकाला धोका होतो. तर त्यासाठी आपण इथं काय करायचं, तर इथं आपण ड्रिचिंग करायची. तर ड्रिचिंगमध्ये काय घ्यायचं, तर ड्रिचिंग म्हणजे आळवणी. याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी एक 2 पद्धती आहेत, त्यामध्ये जैविक आणि रासायनिक. तर जैविकमध्ये आपण ट्रायकोडर्मा घेऊ शकता, ट्रायकोडर्माची आपण ड्रिचिंग करू शकता. नंतर आपण घ्यायचं आहे सोबत ह्युमिक ॲसिड, हे दोन्हीची मिक्स करू शकता. किंवा आपल्याला रासायनिक करायचे असेल तर साप पावडर घ्या 50 ग्राम, ह्युमिक ॲसिड घ्या 50 ते 100 ग्राम, आणि सोबत कीटकनाशकमध्ये लांबडा घेऊ शकता, जेणेकरून हुमणीचा अटॅक असेल कुठं तर तो सुद्धा कवर होईल आणि हुमणी वर येऊन मरून जाईल किंवा आतमध्ये मरून जाईल. किंवा मुळ्या खाणाऱ्या जे कीड असतात त्यांचा अटॅकसुद्धा आपल्या इथं थांबून जाईल. तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर आपण केलं तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला तुरीची वाढ दिसेल, पिवळे पडलेले झाड चांगल्या प्रकारे दिसतील, आणि मुळ्या तुटल्या असतील किंवा त्याच्यावर बुरशीचा अटॅक जर आला असेल, मर वगैरे लागलेली वाटत असेल किंवा पानं असे पिवळे पडले असतील तर ते सुद्धा कवर होऊन जाईल. तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं तुरीमध्ये रिझल्ट आपल्याला भरपूर येतील. कारण पाणी आता इथं तर बेड आहे, बेड असल्यामुळं बेडच्या खाली पाणी नालीमध्ये आहे, ते साचलं आणि मुरलंसुद्धा, त्यामुळे इथं तेवढा धोका होत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या तुरी ज्या प्लेन जमिनीवर आहेत त्यांना धोका भरपूर होऊ शकतो. तर अशासुद्धा बेडला होऊ शकतो, कारण आता तिकडं चढ आहे, इकडं उतार आहे, इथं पाणी जास्त साचलं, कारण तिथलं पाणी इथं आलं, इथं साचलं, त्यामुळे इथं पण धोका होऊ शकतो. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण करून आपल्या तूर पिकाचं संरक्षण इथं ड्रिचिंग करून करू शकता. आणि ड्रिचिंग करताना एकच करायचं, प्रत्येक तासाला एकच नळी वापरा, 2 नळ्या वापरू नका, जेणेकरून बारीक धारा कुठल्या कुठं पडतात. आणि मोठी धार करायची, थोडं पॉवर जास्त, दोन्ही बटणं चार्जिंग पंपाची लावायची, जेणेकरून जास्त पॉवर केला म्हणजे झाडाच्या दोन्ही बाजूला आपल्याला इथं औषधी पसरलेली दिसत आणि आपल्याला पाहिजे तसे चांगले रिझल्ट येतील. तर आता ही पाऊस थांबल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थापन इथं आपण करू शकता आणि आपलं पीक नुकसान होण्यापासून, रोगाला बळी पडण्यापासून वाचू शकता.